आमच्या तिथं कंटाळ्याचं जायचं असं काय नाही. नाही चांगलं आहे, असू दे ना, त्याला महत्व आहे ना. खोकल्याला तेलकट खाऊ जास्त. आपण बघू शकतो गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि आपल्या घरी ही स्वतःहून एक गाय आलेली आणि आपल्या अंगणामध्ये बसलेली आहे. नक्कीच असू दे, रोज असू दे, परंतु हे बागेचं लक्षण आहे. तिकडे घे ना, त्या ठिकाणी रोज येते वणी त्रास त्याला. नाही गाय ते चालू आहे ना सध्या, गायचं आगमन चांगलं असतं. शिंग टोकदार आहे, ती वाटते तिला ती धूम मारते ती. आणि ती जरा मारकुटीच आहे आज आईसाठी. गुड मॉर्निंग. आपण आलो आहोत आपल्या गावाला पाषाणी या ठिकाणी. आज गणपतीचं विसर्जन आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना दैवत मानतो ती गोमाता आपल्या घरी स्वतःहून येऊन आपल्या दरवाजा समोरच बसलेली आहे. तर तिला चपाती पुरी खायला दिलेली आहे, परंतु माझ्याकडे एक पार्ले बिस्किटचे पुडे असतात गाडीमध्ये. तर आपण गोमातेला प्रसाद देण्यासाठी लोक गोशाळेमध्ये जात असतात. तर आज आपल्या दुपारचा नैवेद्याचा जो प्रसाद आहे तो आपल्याला या गोमातेला खायला आपण देणार आहोत. तत्पूर्वी आपण तिला बिस्किट खायला घालतोय. ही कोणीतरी पाळलेली गाय आहे, परंतु ती आपल्या घरी आली, ती पाहुणे आलेली आहे म्हणून आपण तिला काहीतरी खायला देणे आपलं कर्तव्य आहे.